या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अरेरावी करणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीला टाकलं पिंजऱ्यात। पालिकेच्या कारवाई दरम्यान लोहगावात नेमकं काय घडलं? लोहगाव येथील बेकायदेशीर आरएमसी प्लांटवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर भाजप नगरसेविकेच्या पतीने अंगावर धावत जाऊन गोंधळ घातला। महापालिकेच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी नगरसेविकेच्या पतीला ताब्यात घेऊन पिंजऱ्यात बसवले आणि पोलीस ठाण्यात नेले। त्यानंतर महापालिकेने प्लांट पूर्णपणे जमीनदोस्त केला। पुण्यात बेकायदेशीर आरएमसी प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नाकातोंडात धूळ जाऊन गंभीर आजार होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या। सकाळ माध्यम समूहाने गुदमरते श्वास मालिकेत आरएमसी प्लांट्समुळे निर्माण होणाऱ्या धुळीची पोलखोल केली होती। दर तासाला शहरात 6 टन इतक्या प्रचंड प्रमाणात सिमेंट मिसळत असल्याचे उघडकीस आले होते। यानंतर महापालिकेने कारवाईला वेग दिला। आज सकाळी 6च्या सुमारास महापालिकेचे पथक लोहगाव येथील आरएमसी प्लांटवर कारवाईसाठी दाखल झाले। ही माहिती मिळताच भाजप नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती प्रीतम खांदवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली। प्रीतम खांदवे अंगावर धावून गेल्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या रक्षकाने त्यांना ताब्यात घेत पिंजऱ्यात बसवले आणि पोलीस ठाण्यात नेले। त्यानंतर उरलेली कारवाई पूर्ण करून प्लांट पाडण्यात आला। याबाबत प्रीतम खांदवे यांनी सांगितले, गेल्या 2 महिन्यांपासून हा प्लांट सील होता। कोणतीही नोटीस न देता मध्यरात्री 2 वाजता कारवाई सुरू केली। मी फक्त कागदपत्रांची विचारणा केली तेव्हा महापालिकेचे कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले। मी अंगावर गेलो नव्हतो। तर महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर म्हणाले, लोहगाव येथे कारवाई करताना प्रीतम खांदवे कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पिंजऱ्यात बसवून पोलीस ठाण्यात नेले। महापालिकेने हा प्लांट पूर्णपणे पाडून टाकला आहे।